अध्यक्ष महोदय, टेंडर मधील अटी व शर्तीनुसार ज्यावेळी अभियंता डांबराचा वापर दाखवतो त्यावेळी ठेकेदाराने दिलेल्या ओरिजिनल बिलावर क्रॉस करून कार्यालयाचा सही शिक्का मारून त्याची झेरॉक्स ठेकेदाराला इतर लेखा ठेवण्यासाठी परत द्यायची असते। ज्यावेळी डांबराचे बिले माहे एप्रिल 23 मध्ये उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 1 यांनी वापरली त्यावेळी बिल क्रॉस न करता ओरिजिनल डांबराची बिले ठेकेदाराला परत केल्याने तीच बिले ठेकेदाराने दुसऱ्या कामासाठी म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर वापरून न केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम घेतलेली आहे। या सर्व कामात संगनमताने जवळपास 8.5-9 कोटी रुपयाचा अपार झालेला आहे। अध्यक्ष महोदय, ही 3 प्रातिनिधिक उदाहरणं मी दिली आहेत। या कंपनीने अशा प्रकारची शेकडो कोटीची कामं घेतलेली आहेत आणि पैसे काढलेले आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्या रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक अधिकारी देखील यात सामील आहेत आणि तेही या भ्रष्टाचाराला तेवढे जबाबदार आहेत। अध्यक्ष महोदय, सरकारमधील लोकांनी रस्त्यावर वापरलेल्या जाणाऱ्या डांबरामध्ये भ्रष्टाचार करून सरकारचं तोंड काळं केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अध्यक्ष महोदय, संबंधित अधिकाऱ्यांवर व चौकी ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत। कंपनीने केलेल्या सर्व कामाची चौकशी करा। या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कंपनीवर दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा अशी अध्यक्ष महोदय माझी आपल्याला अतिशय आग्रहाची आणि कळकळीची मागणी आहे। अध्यक्ष महोदय, त्या कंपनीचं नाव शेलार साहेब, त्या कंपनीचं नाव RD सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी नावाची कंपनी आहे। त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की या कंपनीची, मी त्यांचे मालक कोण आहेत काय आहेत ह्याचा तपशील आहे माझ्याकडे पण मी मुद्दामून घेत नाही, पण किमान जे अधिकारी याच्यात सहभागी आहेत आणि ज्या कंपनीचे संचालक आहेत त्या कंपनीने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक कामं घेतलेली आहेत आणि त्यामुळे माझी आपणाला विनंती आहे की याची चौकशी सरकारने करावी आणि आज उत्तराच्या भाषणात या सगळ्याची चौकशी करावी। सरकारला जर काही कमी पडत असेल तर कागदपत्र माझ्याकडे आहेत, ती मी त्यांना देण्याचं काम जरूर अध्यक्ष महोदय करेन। अध्यक्ष महोदय, आणखीन एक नवं काम आपल्या सरकारने केलेलं आहे।